जागतिक संकट, वाढते खताचे दर आणि त्यात अडकलेले भारतीय शेतकरी. पण 2026 मध्ये परिस्थिती बदलणार आहे का? आज आपण जाणून घेणार आहोत. खत अनुदान, जागतिक आव्हाने आणि शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा. सध्या जगभरात खत संकट वाढत आहे. युद्ध परिस्थिती, विशेषतः इराण परिसरातील तणाव आणि हॅम्ब्रिज मार्गातील अडचणीमुळे पुरवठा विस्कळीत झालेला आहे. युरिया, अमोनिया आणि इतर कच्च्या मालाच्या किमतीत प्रचंड वाढल्या आहेत. याचा थेट परिणाम शेतीवर होत आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर युरियाचे दर $450 वरून $1500 पर्यंत पोहोचले आहेत. कच्च्या मालाच्या किमतीत 3 पट वाढल्या आहेत. यामुळे खत उत्पादन महाग झाले आहेत आणि जागतिक बाजारात मोठा तुटवडा निर्माण झालेला आहे. पण भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 1.91 लाख कोटीचे खत अनुदान देऊन शेतकऱ्यांना या दरवाढीपासून संरक्षण दिले जात आहे. स्थिर किमती, थेट लाभ हस्तांतरण, देशांतर्गत उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न यामुळे शेतकऱ्यांना भार कमी होणार आहे. सर्वात मोठा दिलासा देणारी बातमी म्हणजेच DAP खताची 50 किलोची पिशवी अजूनही 1350 मध्येच मिळणार. जागतिक दर वाढले तरी अतिरिक्त खर्च केंद्र सरकार उचलणार आहे. तसेच नॉन युरिया खतांवर 10 ते 20% अनुदान वाढलेले आहे. सरकारने रब्बी हंगामासाठी 37,152 कोटींच्या पोषक द्रव्य आधारित अनुदानाला NBS मंजुरी दिली आहे. याचा अर्थ शेतकऱ्यांना खताच्या उपलब्धतेत अडचण येऊ नये यासाठी सरकारने मोठी तरतूद केली आहे. तसेच यावेळी 3 नवीन ग्रेड्सचा समावेश करण्यात आलेला आहे. आता एकूण 28 प्रकारच्या P&K खतांवर सरकारी अनुदान उपलब्ध आहे. सध्या जागतिक बाजारात खताच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. युरियाची किंमत $690 वरून $650 प्रति टन इतकी आहे. DAPच्या कच्च्या मालातही 20 ते 25% वाढ झालेली आहे. इराण युद्ध आणि जागतिक वाहतूक संकटामुळे पुरवठ्यावर निर्माण झाला आहे. पण यामध्ये एक चांगली गोष्ट म्हणजेच भारतीय शेतकऱ्यांसाठी MRP स्थिर ठेवण्यात आलेली आहे. युरिया ₹242 प्रति 45 किलोची बॅग, DAP $1350 प्रति 50 किलोची बॅग. अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न पडला आहे की युरियाची गोणी 50 किलोवरून 45 किलो का करण्यात आली आहे. हा दरवाढ किंवा कपात नाही, तर हा एक धोरणात्मक निर्णय आहे. त्याचा उद्देश युरियाचा अतिवापर थांबवणे आणि पिकांना योग्य प्रमाणात खत मिळणे. नवीन 45 किलोची नीम कोटेड युरिया आणि सल्फर कोटेड युरियाचा गोडमुळे पिकांना युनिट्रिन हळूहळू मिळतात. यामुळे खर्च कमी होतो, खतांचा वापर कमी होतो, जमिनीचे आरोग्य सुधारते. फक्त युरिया आणि DAPच्या अतिवापर केल्यास जमिनीवर गंभीर परिणाम होतात. मातीचा pH बिघडतो आणि आम्लात वाढते. उत्पादन हळूहळू घट होते. म्हणून सरकार NPK, अॅल्युमिनियम सल्फेक्सल, झिंक आणि बोरॉन युक्त खतांचा प्रोत्साहन देत आहे. PM प्रणम योजनेअंतर्गत राज्यांनी रासायनिक खतांचा वापर कमी केल्यास वाचलेल्या अनुदानामुळे 50% रक्कम राज्यांना ग्रँट म्हणून दिली जाते. या निधीपैकी 75% रक्कम ग्रामीण विकासासाठी, 30% रक्कम जनजागृतीसाठी वापरली जाते. यामुळे शेतकरी आणि पर्यावरण दोघांचाही फायदा होतो. पूर्वी शेतात मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर होत होता. 50 किलोच्या गोणींवर अवलंबून असलेली शेती. पण आता बदलाची वेळ आली आहे. नॅनो तंत्रज्ञानामुळे फक्त 500 मिलीची एक बॉटल 50 किलोच्या खताची इतकेच काम करते. थेट फवारणीद्वारे पानांवर पोषण, जलद परिणाम, अधिक उत्पन्न. देशातील विविध हवामान क्षेत्रामध्ये हजारो चाचण्या यशस्वी. शेतकऱ्यांचा विश्वास वाढत चालला आहे. संतुलित NPK वापरामुळे उत्पादन 20 ते 30% वाढ आणि सेंद्रिय खतांसोबत वापरल्यास 40% वाढ शक्य. यामुळे जमिनीतील सूक्ष्मजीव वाढतात, माती अधिक सुपीक बनते,
भारत आता खत उत्पादन आत्मनिर्भर होत आहे. DAP आणि NPKS उत्पादन 50% वाढ, शाश्वत शेतीचा मार्ग, सुरक्षितता, सुपीकता माती आणि भरघोस उत्पन्न. शेतकऱ्यांना आजच पाऊल उचलावे, माती प्रक्षेपण करावे, योग्य खत वापरावे. समृद्धी शेती, बलशाली भारत. नॅनो खत शेतीच्या उज्ज्वल भविष्यासाठी. तर म्हणून मित्रांनो, युरिया गोणी 45 किलो होणे हा तोटा नसून दीर्घकालीन शेतीसाठी एक सकारात्मक बदल आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच शेतीविषयक अपडेट मिळवण्यासाठी ST Tech फार्मर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह. धन्यवाद.